तर प्रियांनो, तर आतापर्यंत तुम्ही त्या येशूला ओळखलेच असेल. येशू ख्रिस्त हा एकच देव आणि मनुष्य यामध्ये मध्यस्थ आहे. तो आपल्या पापांसाठी मरण पावला. त्याला वधस्तंभावर म्हणजे क्रूसावर मारण्यात आलं. त्याला कबरेत ठेवले आणि तिसऱ्या दिवशी तो मेलेल्यातून उठला, जिवंत झाला. जगामध्ये एकच कबर आहे जी रिकामी आहे आणि ती प्रभू येशूची आहे. आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठविले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवेल त्याचे तारण होईल, म्हणजेच त्याचा उद्धार होईल. कारण त्याने अंधांना दृष्टी दिली, बहिरे ऐकू लागले, लंगडे चालू लागले, मुके बोलू लागले. आणि म्हणूनच अशा ख्रिस्ताचे आपण धन्यवाद करूयात आणि म्हणूयात, जय ख्रिस्त बोला. करुण मान देवाला प्रभू येशू ख्रिस्ताना, चरणी लोटांगण घालून त्याला, चरणी लोटांगण घालून त्याला, जय ख्रिस्त बोला, जय ख्रिस्त बोला, बोला जय ख्रिस्त बोला, बोला जय ख्रिस्त बोला, बोला जय ख्रिस्त बोला. त्यांनी अंधांना डोळे दिले, त्यांनी लंगडे चालविले, त्यांनी अंधांना डोळे दिले, त्यांनी लंगडे चालविले, त्याने मुके बोलविले, बहिरे ऐकूही लागले, त्याने मुके बोलविले, बहिरे ऐकूही लागले. चार दिवसाचा मुडदा लाजर, कबरेतून उठविला, जय ख्रिस्त बोला, बोला जय ख्रिस्त बोला, बोला जय ख्रिस्त बोला, बोला जय ख्रिस्त बोला. त्याला वधस्तंभे दिले, हातपायात खेळ ठोकिले, त्याला वधस्तंभे दिले, हातपायात खेळ ठोकिले, त्याला क्रूसावर मारिले, त्याला कबरेत ठेविले, त्याला क्रूसावर मारिले, त्याला कबरेत ठेविले. मरणातून तो तिसऱ्या दिवशी, मरणातून तो तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. जय ख्रिस्त बोला, बोला जय ख्रिस्त बोला, बोला जय ख्रिस्त बोला, बोला जय ख्रिस्त बोला.
ऐका ध्यान देऊन येशू करीतो तारण. ऐका ध्यान देऊन येशू करीतो तारण. ठेवा विश्वास हो मनोमन याहू तारण साधून. ठेवा विश्वास हो मनोमन याहू तारण साधून. येशूच्या द्वारे आम्हाला, येशूच्या द्वारे आम्हाला जायत स्वर्गाला. जय ख्रिस्त बोला बोला, जय ख्रिस्त बोला बोला, जय ख्रिस्त बोला बोला, जय ख्रिस्त बोला. बोलो यीशु मसीह की जय.